मित्रांनो, लपंडाव मालिकेमध्ये आपली प्रिय सखी पुन्हा चाळीत परत आलेली आहे. मित्रांनो, कारण सखीच्या बाबांनी तिला शिकवणच तशी दिलेली आहे की परिस्थिती कशीही असो, कारण माणसाची परिस्थिती ही सारखी नसते, बदलत असते. त्यामुळे आता सखीने निर्णय घेतला की काहीही झालं तरी मी 1 महिना चाळीत राहून दाखवणार. मग भले कशीही परिस्थिती माझ्यावर येऊ, उपाशी राहायची वेळ आली तरी चालेल, पण मी चाळीतच राहणार. पण मित्रांनो, बिचारी खरंच खूप उपाशी आहे. तिच्या पोटात भुकेने कावळे ओरडत आहे. मात्र चाळीतल्या लोकांना खूप आनंद झालेला आहे. सखी चाळीत आली म्हणून मावशी सुद्धा खूप खुश झालेली आहे. तिची गळाभेट घेत आहेत. मात्र इथे कानाचं खूपच मोठं काम वाढलेलं आहे. बिचाऱ्याला हमाली करायला लागलेली आहे. सखी बॅग सोडून तन करत रूममध्ये निघून गेली आणि बिचारा काना आता चक्क बॅग अशी डोक्यावर मांडलेली आहे आणि तिच्या पाठोपाठ गेलेला आहे. आता बायको तर राग शेवटी नवराच शांत करणार ना. तिला राग आलेला, तिला रुसवा आलेला तोच काढणार, तिचा रुसवा फुगा तोच काढणार, तोच तिला मनवणार. मग आता कान्हा पण खूप चॅप्टर बरं का. आता घरात काहीच साहित्य नसतं. मग तो आता हटकून पटकन भेळीच्या डब्यात भेळ ओततो, तांब्यात पाणी ओततो आणि सखीला बोलतो की अगं बेबी सरकार, इथे सगळं होतं, म्हणजे खायला थोडंफार होतं, भेळ होती, पाणी होतं, पण काय ना तुम्हाला राग आला, चिडचिड केली, तुम्हाला काही दिसलंच नाही. पण सखी बोलते कान्हा हे शक्य नाही, मी सगळं चेक केलं होतं, मला काहीच दिसलं नाही आणि तू असं कसं काय बोलू शकतो. मित्रांनो, कान्हा खूप चॅप्टर असतो. कानाला सखीची काळजी सुद्धा असते आणि सरकारने जे काही दिलंय शब्द तोही पाळायचा असतो. त्याच्यामुळे त्याची बिचाराची धांदल उडालेली असते. परंतु बायकोची कशी काळजी घ्यायची हे मात्र कानाकडूनच शिकायला भेटतं. तिला त्रास न होता सरकारचंही काम करायचं आणि तिचीही काळजी घ्यायची. मात्र सखी कानासोबत तंतन करत असते. ती म्हणत असते की कान्हा, तू मला माहिती, तू कधी माझा विचार करूच शकत नाही. तू सरकारचा माणूस आहे ना, तू फक्त मला त्रासच देऊ शकतो. पण बिचारे त्या सखीला कोण सांगणार की कान्हा सखीला त्रास देण्यासाठी नाही, तर तिच्या काळजी घेण्यासाठी, तिचं आयुष्य बदलवण्यासाठी तिच्या आयुष्यात आलाय. मित्रांनो, आता इथे सखी तंतन करत आहे. कान्हा बिचारा तिची माफी मागत आहे. आता सखीला बाहेर जायचंय, तिचं काहीतरी काम आहे, त्यामुळे ती त्याला बोलत आहे की आता मला बाहेर जायचंय, चल. आणि ती रिक्षा सुद्धा भेटत नाही. यार, काय तुमची चाळ आहे. तेव्हा कान्हा बोलतो, अगं रिक्षा भेटत नाही, माझ्या एका शिट्टी तिथे रिक्षा उभी होते. आणि चक्क खरंच कान्हा सिट्टी वाजवतो आणि रिक्षा सुद्धा उभी होते. बापरे. आता सखीचा आणि कान्हाचा प्रवास छान सुंदर सुरू झालेला आहे. त्यांची संसाराची गाडी आता अशी रुळावत चाललेली आहे. आता त्यांच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या संसाराला सुरुवात झालेली आहे. दोघे जण एका रिक्षात बसून छान मस्तपैकी आता फिरायला चाललेले आहेत. तर इकडे आता सरकारने खूपच मोठा गेम केलेला आहे. आता तिने गोळी चालून मनस्विनीला ठार केलेले आहे असं दिसत आहे. मित्रांनो, आता काय होणार, काय वाटतं? आता सखीचा कानाचा संसार असा सुरळीत चालू राहणार का, की आणखीन काहीतरी बाधा येणार? काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.